मुलींचे संत्रे का दाबतात? उत्तर काही लोक प्रेम व्यक्त करण्यासाठी हलका स्पर्श करतात, पण तो नेहमी परस्पर संमतीने असावा. मेहुणी करायला कधी नाही म्हणत नाही. उत्तर कोणतीही व्यक्ती जवळीक तेव्हाच स्वीकारते जेव्हा तिला सुरक्षितता, विश्वास आणि आपुलकी वाटते. करताना दुसऱ्याच बिळात घातले तर बाई काय करते? उत्तर शरीराला त्रास होऊ शकतो आणि वेदना जाणवतात, त्यामुळे काळजी आणि समजूतदारपणा महत्त्वाचा असतो. आजकालच्या मुली नको त्या ठिकाणी का घालायला लावतात? उत्तर आधुनिक काळात विचारांमध्ये बदल झाला असून काही लोक नवीन गोष्टी अनुभवण्यास तयार असतात. जास्त गरमी असलेली महिला कशी ओळखावी? उत्तर प्रत्येक व्यक्तीच्या भावना वेगवेगळ्या असतात आणि त्या वागण्यातून किंवा बोलण्यातून व्यक्त होतात. हॉस्टेलमधील मुलीचे आंब मोठाले का झालेले असतात? उत्तर शरीरातील नैसर्गिक वाढ, हार्मोन्स आणि वयामुळे असे बदल होतात. वहिन्या मागून करण्यासाठी का उत्सुक असतात? उत्तर काही लोकांना वेगवेगळे अनुभव घेण्याची उत्सुकता असते, पण आदर आणि मर्यादा राखणे महत्त्वाचे आहे. कोणत्या प्रकारे केल्यास लवकर बिळात प्रवेश मिळतो? उत्तर कोणत्याही जवळीकीमध्ये संयम, समजूतदारपणा आणि परस्पर संमती सर्वात महत्त्वाची असते. जास्त दिवस नाही केले तर काय होत? उत्तर शरीरावर कोणताही वाईट परिणाम होत नाही, हे पूर्णपणे नैसर्गिक आहे. कोठे हात लागला की महिला पाणी सोडते? उत्तर काही संवेदनशील भागांवर स्पर्श झाला की शरीर नैसर्गिक प्रतिक्रिया देऊ शकते. नात्यात संवाद महत्त्वाचा का असतो? उत्तर संवादामुळे गैरसमज दूर होतात, विश्वास वाढतो आणि नातं मजबूत होतं. परस्पर आदर नसल्यास काय अडचणी येतात? उत्तर आदर नसेल तर भांडणं वाढतात आणि नात्यात दुरावा निर्माण होतो. शारीरिक जवळीकमध्ये संयम का आवश्यक आहे? उत्तर संयमामुळे दोघांनाही आराम वाटतो आणि कोणालाही त्रास होत नाही. विश्वास नात्यासाठी का गरजेचा आहे? उत्तर विश्वासामुळे सुरक्षितता आणि मानसिक समाधान मिळते. आरोग्याची काळजी न घेतल्यास काय परिणाम होतात? उत्तर थकवा, आजारपण आणि मानसिक तणाव वाढू शकतो. हॉस्टेलमधील मुलींना जास्त मास का असतो? उत्तर स्वातंत्र्य, जबाबदारी आणि आत्मविश्वास वाढल्यामुळे त्यांचे वागणे अधिक ठाम आणि स्वतंत्र दिसू शकते. पहिल्यांदाच घेताना बाई का घाबरते? उत्तर पहिल्यांदा कोणतीही जवळीक अनुभवताना घाबरणे ही नैसर्गिक मानवी प्रतिक्रिया असते. नवीन अनुभव, संकोच, विश्वासाची पातळी आणि मानसिक तयारी यांचा त्यावर प्रभाव पडतो. आराम, संवाद आणि परस्पर संमती असल्यास अशी भीती कमी होऊ शकते. प्रत्येक व्यक्तीची भावना व सोय वेगळी असते, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे.